अशी खुसखुशीत गरमागरम बटाटा पुरी तुम्ही सकाळ संध्याकाळच्या चहासोबत किंवा जर मधल्या वेळेत मुलांना काही खावंसं वाटलं तर त्यांना देखील ही पुरी अशीच देऊ शकता। चवीला अप्रतिम लागते, खूपच चविष्ट ही पुरी बनते। नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त गरमागरम अशी खुसखुशीत बटाटा पुरी। तर अशी खुसखुशीत बटाटा पुरी अगदी 2 दिवस आरामात टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर खुसखुशीत बटाटा पुरी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो बटाटे, मध्यम आकाराचे 4 बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल देखील काढून घेतले। आता हे जे बटाटे आहेत ते आपण अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे। तर बटाटे जे आहेत ते तुम्ही किसून घेण्याऐवजी मॅशसुद्धा करून घेऊ शकता। तर बटाटे जर तुम्ही खात नसाल तर याऐवजी जर उकडून रताळे जरी घातली तरी देखील चालेल। तर इथे मी बटाटे सगळे किसून घेतलेत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, जे आपण रेग्युलर चपातीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचं। तर अगदी 1/2 किलो बटाट्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ पुरेसा आहे। आता याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धनेपूड, त्याचबरोबर इथे मी 1 ते 1.5 चमचा चिली फ्लेक्स घालते। चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही लाल तिखट देखील यामध्ये घालू शकता। तर ही जी पुरी आहे ती थोडीशी तिखटच छान लागते म्हणून मी थोडंसं जास्त घालते। त्यासोबतच 1/2 चमचा हळद देखील घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तर इथे मी अगदी 1/2 चमचा ओवा घेतला आहे, तो हातावरती अशा पद्धतीने घेऊन चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो पुरीमध्ये छान लागतो। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, फक्त बटाट्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। बटाट्यामध्ये जर पाण्याचं मॉइश्चर जास्त असेल तर पाण्याची अजिबात गरज पडत नाही। जर पाण्याचं मॉइश्चर कमी असेल तर अगदी 1-2 चमचे पाणी घातलं तरी देखील चालेल। तर आता याचा आपण अगदी घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते छान घट्टसर मळून घेतलेलं आहे। तर हे पीठ मळताना मी अजिबात पाण्याचा वापर नाही केला, तर तसं तर गरज पडत नाही, पण तुम्हाला वाटलंच तर अगदी 1-2 छोटे चमचे पाणी घालून मळलं तरी देखील चालेल। तर आता यावरती मी फक्त 1 चमचाभर तेल घातलं आहे आणि एक तेलामध्ये आपण 1-2 मिनटं हे छान पीठ मळून घ्यायचं। तर आता हे जे पीठ आहे ते आपण 5 मिनटं असं भिजत ठेवू। तर इथे आपलं पुरीसाठी लागणारं जे पीठ आहे ते छान असं भिजलं गेलं आहे, अगदी छान याला टेक्स्चर आलं आहे, तुम्ही बघू शकता। मऊसूत असा हा गोळा तयार झाला आहे। आता यामधला आपल्याला एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे। तुम्हाला पुरी जी आहे ती कितपत लहान मोठी हवे इतकाच तुम्ही इथे गोळा घ्या। आता या गोळ्याला आपण छान असं पीठ लावून घ्यायचं आणि याची पुरी लाटून घ्यायची। तर जास्त पातळ किंवा जास्त जाड देखील नाही करायची। जर तुम्हाला असं पुरी लाटण्याचा जर कंटाळा येत असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर काय करायचं, अगदी मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची मोठी चपाती लाटायची आणि एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या। तर इथे मी एक पुरी लाटून घेतले, ते हाताने अशा प्रकारे थोडीशी झटकून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते निघतं। तर आपलं पुरीसाठीचं जे पीठ आहे ते घट्ट आहे, त्यामुळे पुरी जी आहे ती लाटायला अगदी सहज येते। तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तुम्ही सगळ्या एकसाथ लाटून ठेवल्या तरी देखील चालेल। तर इकडे मी पुरी तळण्यासाठी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण आपली ही एक पुरी सोडू। तर सुरुवातीला गॅस अगदी मोठाच ठेवायचा, म्हणजे पुरी जी आहे ती अगदी पटकन फुगली जाते आणि नंतर अगदी 1 मिनिटाने आपण गॅस मध्यम करून मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही पुरी अगदी 2 ते 2.5 मिनटं छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ही जी पुरी आहे ती छान अशी फुग्यासारखी फुगली गेले, रंग अगदी सुरेख आला गेला आहे। तर आता ही आपण पुरी बाजूला काढू आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। तर ही जी पुरी आहे ती अगदी 2 दिवस आरामात टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जात असाल तर अगदी छान टिकते आणि चवीला देखील अप्रतिम लागते।
तर इथे आपली गरमागरम खुसखुशीत बटाटा पुरी तयार झालेली आहे। काय मस्त दिसते, तुम्ही बघू शकता। तर ही जी पुरी आहे तुम्ही सकाळ संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता किंवा अगदी लसूण चटणीसोबत जरी खाल्ली तर अप्रतिम लागते। किंवा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांचा नेहमी हट्ट असतो की काहीतरी खायला दे। मग अशा वेळी मधल्या वेळेत जर तुम्ही अशीच त्यांना पुरी ही खायला दिली तर त्यांना प्रचंड आवडणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।